नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा आहात? मस्त. ध्यान साधनेच्या या शृंखलेमध्ये आपल्याला विचार करायचा आहे की शक्तीचा उगम, पॉवर ऑफ एनर्जी, सोर्स ऑफ एनर्जी. शक्तीचा उगम आणि शक्तीचा संचय, साठा, याचा आपण विचार का करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या की निसर्गाप्रमाणे देहाचं कार्य अहोरात्र सुरू आहे. बाह्य मनाचं कार्य तात्पुरतं थांबलं तरी अंतर्मनाचं कार्य थांबलेलं नाही. त्याचं कारण दिवस संपला तरी रात्र ते सुरूच आहे. हृदय कधीही थांबलेलं नाही, की ज्याला आपण अंतरात्मा म्हणतो. बाह्यमन आणि अंतर्मन ह्या खूप मोठ्या आणि यामध्ये अंतर खूप आहे. आपल्याला बाह्यमनाबाबत आपण अधिक माहिती आपण नंतर घेणारच आहोत, पण आपलं जेवढं बाह्यमन कार्यक्षम होणं आवश्यक आहे तेवढं नाही आहे, आणि त्यामुळं अंतर्मनाला वारंवार इजा पोचते. अंतर्मनाची शक्तीचा ठाव आपल्याला मिळत नाही. हेच रहस्य आहे आपल्या आयुष्याचं. एक आपलं आयुष्य सुंदर चाललेलं आहे, आयुष्य जीवन इतकं सुंदर आहे, फक्त आपल्याला अत्यंत हातावरती बोटावरती मोजण्या इतपत अत्यंत कमी लोक या निसर्गाशी एकरूप होऊन आपलं जीवन व्यतीत करत आहेत. बहुतांशी शहरी जीवन हे अशक्य झालेलं आहे. निसर्गाच्या चालीरीतीप्रमाणे निसर्गाशी एकरूप होऊन जीवन व्यतीत करणं खूप कठीण झालेलं आहे. कारण गरजा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र धावपळ करावी लागते. आपल्याला शिक्षण घ्यावं लागते. शिक्षणामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रयत्न, व्यवसायासाठी प्रयत्न, दिवस रात्र आपल्याला नोकरी करावी लागते, उत्पन्नाचं साधन शोधावं लागतं. हे सर्व ठीक आहे. हे सर्व दैनंदिन व्यवहार आपल्याला हाताळावे लागतात. आपल्याला जगण्यासाठी ही प्रक्रिया आहेच. पण जेव्हा आपण युवावस्थेत येतो त्यावेळेला आपल्याकडं अफाट एनर्जी असते. एक नाजूक विषय पण आहे, तो त्यांना मी नंतर उहापोहीन जरूर. एक हार्मोन्स आपल्या देहामध्ये, ज्या हार्मोन्समध्ये जो बदल होत असतो तो बदल कसा होत असतो आणि त्या हार्मोन्सचे परिणाम काय होतात याबद्दलही मी तुम्हाला नंतर विस्तृत माहिती देईन. की बरेचसे नागरिक युवा अवस्थेत सुद्धा असताना त्यांना बदलत्या हार्मोन्सचा सामना करावा लागलेला आहे. कारण शक्तीचा जो संचय असतो त्या हार्मोन्समध्येच असतो. तर या युवावस्थेत आपण जगत असताना एक आपल्याकडे नैसर्गिक शक्ती प्रदान केलेली असते. निसर्गाची एक देणगी आपल्याला अभिजात मिळालेली असते आपल्या आयुष्यामध्ये. पण त्या शक्तीचा जो उपयोग आहे तो उपयोग अनावश्यक झाला, अयोग्य दिशेने आपण करत राहिलो तर त्या शक्तीचा ऱ्हास होतो. ध्यान साधना हा एक सुंदर मार्ग असा आहे की आपल्याला निसर्गातल्या शक्तीला आवाहन करून निसर्गाची शक्ती सहज प्राप्त करणे हा एक सुंदर मार्ग ध्यान साधनेसाठी. दैनंदिन व्यवहारासाठी आहार तर आहेच. दैनंदिन व्यवहार करण्यासाठी आपल्याला जी एनर्जी आपल्याला आवश्यक आहे त्यामधून सात्विक आहार असेल,
आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतील, त्यानंतर आपण भ्रमंती करतो निसर्गामध्ये, तर या अनेक मार्गाने आपल्याला नैसर्गिक ऊर्जा प्राप्त होते, उत्साह वाढतो, मन शांत होतं. पण एक गोष्ट आणखीन मी तुम्हाला जरूर सांगेन की बऱ्याच वेळा ह्या बाह्य गरजांमुळे, ह्या बाह्य गरजांची पूर्तता झाल्यानंतर नैसर्गिक शक्ती तात्पुरती मिळते, ती टिकत नाही, तिचा संचय होत नाही. आणि त्यामुळं आपल्याला वारंवार योग्य तो आहार सतत घ्यावा लागतो. सतत आपल्याला व्यायामामध्ये बाहेर फिरावं लागतं, गार्डनमध्ये फिरावं लागतं, जॉगिंग करावं लागतं. अनेक प्रकार आहेत व्यायामाचे, मी पाठीमागेही जरा उल्लेख केलेला आहे. परंतु या प्रकारामुळे की नैसर्गिक शक्ती प्राप्त होत नाही असं नाही, पण तिचा संचय होत नाही, तिचा साठा होत नाही. आपल्या देहातील नैसर्गिक शक्तीचा बाह्य नैसर्गिक शक्तीशी आपल्याला सुसंगम होणं क्रमप्राप्त आहे. आणि ह्या दोन्हीचा संगम होणं म्हणजेच ध्यान साधना. या साधना अवस्थेतून आपल्याला निसर्गाशी सहज एकरूप होता येतं, निसर्गाच्या शक्तीशी आपल्याला संपर्क करता येतो, ती सहज प्राप्त करता येते साधना अवस्थेत. त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा, साधना ही आसनस्थ असते आणि या आसनस्थ अवस्थेमध्ये ऊर्जा आपोआप निर्मित होते. दैहिक ऊर्जा निर्मित झाली की नैसर्गिक ऊर्जेचं ग्रहण, जे आकर्षण असतं आपल्या देहाकडं, ते आपोआप होतं. तुम्ही मला सांगा, जरूर सांगा, योगाभ्यासामध्ये किंवा योगविद्येमध्ये हे जे पद्मासनामध्ये अनेक वर्ष ऋषीमुनी साधना करतायत, पद्मासन असेल, सुखासन असेल, सिद्धासन असेल, अनेक प्रकार आहेत, प्राणायाम आहे, मुद्रा आहेत, ही काय मानवनिर्मित नाही आहे. ही विद्या ही मानवनिर्मित नाही, ही विद्या ऋषीमुनींच्या हस्ते आपल्याला प्रदान करण्यात आलेली आहे. दैवी देणगी आहे ही, मानवी देणगी नाही आहे. आणि याच सिटिंग पोश्चरमध्ये, या पद्मासन अवस्थेमध्ये, सिद्धासन अवस्थेमध्ये या साधनेचं रहस्य दडलेलं आहे. ते रहस्य त्या ग्रंथामध्ये त्यांनी उलगडून दाखवलेलं पण आहे. त्या ग्रंथामध्ये त्या रहस्यांचा उल्लेख जरूर आहे, तो आपण वाचत नाही. हे रहस्य आहे. एरवी आपल्याला HB कमी झालं की डॉक्टर लोक गोळ्या घेण्याचा सल्ला देतात. हे तात्पुरतं उपचार झाला. आपल्याला जर सतत HB स्ट्रॉंग ठेवायचं असेल, आपली एनर्जी स्ट्रॉंग ठेवायचं असेल, तर ह्या दैवानं दिलेल्या, ह्या भगवंताने दिलेल्या देणगीचा उपयोग करून का घेत नाही? किती 10 ते 15 मिनिटं आपल्याला आसनस्थ बसायला काहीच हरकत नाही. सतत ऊर्जा मिळवायची, ती बाह्य सेवन करूनच ऊर्जा मिळवायची, असा का विचार आपण करतो? पाठीमागं जर तुम्ही इतिहास पाहिला तर कित्येक लोक कित्येक दिवस उपाशी असतात, त्यांचे उपास घडतात आणि तरी सुद्धा ते मैलोन मैल चालतात. एनर्जी येते कुठून? त्यांनी तर कित्येक दिवस आहार पण नाही केलेला. बघा तुम्ही, गिरनारला जा, हिमालयात जा, हरिद्वारला जा, कित्येक तपस्वी वर्षानुवर्ष अन्नाचं सेवन न करता साधना करत आहेत आणि ते आपल्यापेक्षाही स्ट्रॉंग आहेत. काय रहस्य असेल? त्यांनी काही आपला डाळ रोटीचा आहार तर घेतलेलाच नाहीये आणि डॉक्टरांनी पण त्यांना कधी तपासलं नाहीये, तरी सुद्धा कित्येक वर्ष ते साधनावस्थेत आहेत. काय असेल रहस्य? कारण
रहस्य एकच आहे की निसर्गाशी एकरूप झाल्यानंतर नैसर्गिक शक्तीचा आपोआप त्यांना स्रोत मिळतोय. हे वैशिष्ट्य आहे. दिसायला तर अत्यंत साधे असतात. 90-90, 100-100, 200 वर्षाचे तपस्वी मैलोन मैल चालतात. काय रहस्य असेल? त्यांना कोणी तपासायलाही जात नाही. निसर्गाच्या सानिध्यात कायमस्वरूपी ते साधनावस्थेत व्यस्त असतात. आपल्याला 5 स्टार सुविधा देऊन सुद्धा आपली तब्येत, आपलं आरोग्य उत्तम राहत नाही. ही जी खंत मानावी लागेल. त्यामुळं या शक्तीचा शोध करायचा असेल नैसर्गिक, तर आपल्याला आसनस्थ व्हावंच लागेल. कारण ही दैवी देणगी आहे. 2-3 आसनं सुद्धा आपल्याला करता येऊ नयेत. भारताला ही देणगी आहे. परकीयाने ज्ञान घेऊन गेले, आपल्याला त्याचं शरम वाटते. ऋषी मुनींनी दिशा दिलेली आहे जीवन जगण्यासाठी, पण त्याचा आपण स्वीकार करायला तयार नाहीये. बघा, साधनेमध्ये बसा, पद्मासनात अवस्थेत बसा, साध्या बैठकीत बसा आणि साधना करा. साधना अवस्थेमध्ये, आसना अवस्थेमध्ये तुम्ही केलेल्या साधनेतून तुम्हाला सहज नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत मिळत राहतो. आणि मी तुम्हाला साधना करा असं विनंती का करतोय, त्याचं कारण एक रहस्य आणखीन असं आहे की निसर्गामधून मिळत असलेली ऊर्जा, प्राप्त होणारी ऊर्जा आणि बाह्य सेवन करून प्राप्त झालेली ऊर्जा, ह्या दोन्ही ऊर्जेचा साठा करून ठेवण्याची ताकद ध्यान साधनेमध्ये आहे. नुसती ऊर्जा मिळून काय उपयोग नाही, नुसती शक्ती मिळून उपयोग काय त्याचा. शक्ती प्राप्त झाल्यानंतर, ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याचा साठा होणं गरजेचं आहे. हे साठेचं केंद्र हे फक्त ध्यान अवस्थेत असतं आणि ध्यान अवस्थेत हे टिकून राहतं. जेव्हा आपल्याला निकडीची गरज असते तेव्हा ती ऊर्जा आपल्याला सहाय्य करते, शक्ती सहाय्य करते. तुम्ही प्रयत्नच केला नसेल तर याबद्दल चेष्टा करण्याचा आपल्याला अधिकारच नाहीये. तर तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला ऐन वेळी जेव्हा तुम्हाला अडचण बसेल, जेव्हा तुमची तब्येत बिघडेल, तेव्हा ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्याला विकतचा ऑक्सिजन घ्यायची वेळ येणार नाही. हे रहस्य आहे. दिसायला तब्येत उत्तम आहे, पण एनर्जी कुठं आहे, शक्ती कुठं आहे, काय असेल त्या जगण्याचा अर्थ. तर आपल्याला गरज कशाची आहे? नैसर्गिक शक्तीची गरज आहे, कृत्रिम शक्तीची नाही. गोळ्या खाऊन शक्ती निर्माण करणं हे तात्पुरतं झालं. किती दिवस चालणार? तर भगवंतानं दिलेल्या ह्या देणगीचा आपण सखोल विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि साधनेच्या मार्गातून आपल्याजवळ असलेल्या शक्तीचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्याचा योग्य प्रकारे साठा केला पाहिजे, संचय केला पाहिजे आणि अतिरिक्त ऊर्जा निसर्गाकडून मिळवली पाहिजे. हे काम केवळ आणि केवळ साधनेमध्येच होतं, ध्यान साधनेमध्ये होतं, उपासनेमध्ये नाही. कारण ऋषी मुनी उपासना करत बसलेले नाहीत, साधना करतायत. हे पुन्हा एकदा विनंती करून तुम्हाला आठवण करून देतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा साधना अवस्थेतच ग्रंथ लिहिला, उपासना नाही केली त्यांनी. तर माझी विनंती आहे, तुमच्याकडे असलेल्या शक्तीचा शोध तुमच्याकडे आहेच, तो साधना अवस्थेत आणखीन वाढवू शकता. तुम्ही निसर्गामधली शक्ती तुमच्याकडे तुम्ही मिळवू शकता आणि ती टिकवू शकता केवळ ध्यान साधनेच्या आधारे. तर आपण ही ध्यान साधना लवकरात लवकर सुरू करून तुमचं आयुष्य सुंदर बनवा अशी माझी विनंती आहे. कशी वाटली माहिती कॉमेंट बॉक्समध्ये याचा जरूर उल्लेख करा आणि माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.